नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं लाडक्या भाजी चॅनलमध्ये. आज आपला ब्लॉग नंबर 18 आणि खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय. खूप दिवसानंतर कारण टाइम भेटला असं बाहेर जायचा आणि लांब चाललोय. आता महाराष्ट्राच्या बाहेरच चाललोय, उज्जैनला चाललोय. बघा कसे आता कोण कोण जाते. आधी मी आणि तो नचिकेत म्हणून आहे, तो येतोय. 2:10ची गाडी आहे आणि आता वाजलेत आम्हाला 1:40 इथंच झाले. तो अजून रिक्षा घेऊन येतो, अजून नाही आला. दरवेळेसच आहे आमचं हे टाइम होतच राहतो. पण तुम्ही कंटिन्यू करा, कारण 2-3 पार्ट होती ना ब्लॉगची, काय सांगता नाही येणार इथून, कारण 3 दिवस स्टे करणार आहे आम्ही. तर पुढे सांगतो तुम्हाला काय दिवस होईल, तर कंटिन्यू करा. चला फायनल रिक्षात बसलोय, रिक्षा आले तरी आता पोहोचलं का काय माहिती. आता आहे अजून 15-20 मिनिटं राहिलेत तरी आले. सगळ्यात लेट केलं नचिकेत, ते सगळ्यात लेट केलं. तर बघू आता पोहोचतोय का काय कसं. 10-15 मिनिटं राहिलेत अजून, परत डब्बा पण शोधायचा आहे. तर नाही झालं तर मग पुन्हा फिरून येऊ. तुम्ही तर बघा आज नचिकेत, तर बघा बॅग बिग कसं मस्त घेऊन बसलं. पाठीमागे बॅगा टाकल्यात. मजबूत 2-3 दिवसाची पॅकिंग करूनच निघालं. काय बोलतो आज नाच्यात लेट केलं आहे. ट्रेन भेटली पाहिजे ना, भेटली तर बघ. जनरल डब्यात नाही तर जायला लागेल. भेटली पाहिजे जनरल काय. हा ट्रेन भेटली पाहिजे मेन ते. ट्रेनच नाही भेटली तर काय करायचं. बघू चला आता कंटिन्यू करा. बघू ट्रेन भेटते का नाही कसं, कंटिन्यू करा. चलो मित्रांनो, बसलो फायनल ट्रेनमध्ये. ट्रेन भेटली आता नशीब, कारण किती वाजता निघालं तुम्हाला माहिती. 10-15 मिनिटं असताना त्या रिक्षावाल्याने बी नशीच्या बाहेरच बसलेत. ते नशीच्या मामाने बी आणली फास्ट रिक्षामध्ये एकदम आणली आणि भेटले आता. आणि जॅकेट पण त्याच्यात राहिलेलं. काय सांगू, प्रत्येक ब्लॉगमध्ये ते राहायचं. लोणावळ्याचा बी ब्लॉग तो मी बघा वाटलं असतं, तुम्हाला लिंक टाकतो खाली. तो ब्लॉग बघा. लोणावळ्याला बी एकदा बॅग राहिलेली माझी आणि आता जॅकेट राहिलं. दरवेळेस असं काही ना काय राहतं. आणि ते पाठीमागचे साधे आठवतं का फोन राहिलेला. रायगडला गेले तेव्हा फोन राहिले. म्हणजे आज जर काही ना काही राहते तरी मला रिक्षात बसल्यावर आठवलं काय तर राहिलं. बोललो आठवण गेली तर जॅकेट राहिलं. मग पप्पानी पटकन घेऊन आले. पप्पा जबर आता गाडी पण हलाय टाइम झालं. बसलीत ते मामाने भाच्या बाहेर, दोघंजण बसलेत बघा. आता गाडी हलायचं होईल. टाईम झाला 5-10 मिनिटं. 2 टाईम होता काहीतरी इंदोरचा. आता 2:10 झाला आहे. हालेला आता थोड्या वेळ. सीट अशी भेटले, ते समोर भेटले आणि एक तिकडं भेटले. म्हणजे एक जण त्या साईडला बस, एक जण इकडे या साईडला. दोघं असं म्हणजे आदला बदली करत राहू, सोबत राहू सगळे बसून. म्हणजे एक जण तिकडं एक जण इकडं असं म्हणजे बसून राहू. तर कंटिन्यू करा. बघा प्रवास आहे 16 तासाचा. 16 तास लागतं उज्जैनला पोचायला. कंटिन्यू करा, बघा पुढं कसं होतं. आमच्यातला बघा एक लायला मजनू जॉईन झालाय फोनवर. आम्ही बसलोय बघा दोघं इकडं मस्त. अच्छा गाणे ऐकत बसलाय. म्हणजे कुठलं गाणं ऐकतोय. शीट बघा आमची राहिली इकडं आणि बसलो इथं. आता पुण्यात होईल गाडी, पूर्ण पॅक होईल वाटतं गाडी. तसं फोनवर बोलतोय बघा. आत्तापर्यंत फक्त 2% टप्पा पार झालेला आहे. पुन्हा स्टेशन आलेलं आहे. बाकी डायलॉग कसा होता. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. काय बोलतोय आता. एक नंबर अक्का पुन्हा बोलला आधी ह्याचे नावावर आहे. बोलल्यान चोरायचा काही विषय नाही. सीट बघा उड्यान बसलोय बघा कुठे. बघा 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 ट्रॅव्हल सामान बघा. सामान बघा तेवढे. थोडं आतमध्ये ठेवतो फोन बिन गायब व्हायचा. गर्दी देखो. फायनली आता लोणावळा सोडलेलं आहे. कर्जत पाशी आलोय आता. कर्जतच्या जवळच आहे. मुंबईला जातो थोडक्यात. मुंबईला उतरतो जातो घरी. आता लावून देतो. आता काय एवढं भारी वातावरण झालंय ना, काय बोलू. ट्रेनमधून आता वाजलेत किती 6 वाजलेत ना. 6 वाजलेत. कल्याणला काहीतरी 7 वाजेपर्यंत आहे. अर्धा तास पूर्ण दिवस. आता उद्या सकाळी जाणार 6 वाजेपर्यंत. पूर्ण हा दिवस ट्रेनमध्ये पहिला पार्ट. नंतर एक्सप्लोर करेन काय असेल ते उज्जैनचं. कंटिन्यू करत राहा बघा. निसर्गाचं वाढ तुम्हाला पण देतोय, मी पण घेतोय, हे पण घेतोय, सगळं घेतो. करत राहा. आता कर्जत येईल. कर्जत येईल.
घर चाललं वडापाव खातो मस्त चहा बी पितो कारण कोणी काही खाल्लं नाही लेमन गोळीवर सगळे लेमन गोळी आणि शेंगदाणे खाल्ले आणि डबा बिबा आणलं 27 चपात्या आणलं टोटल 27 चपात्या आता बघू एवढे खाल्ले एवढं आणलं बघू आता परत रूमवर जाऊन घ्यायचे रात्री काही परत राहतो चला कर्जतला आलो आता आणि आमचा गोलू बघा कसा गोल गोल वडापाव खातोय 3 वडापाव घेतलेत मस्त गरमागरम गरम आहेत का थंड आहेत थंड आहेत नाही आवडले चांगला ते नाही मग काय रिस्पॉन्स काय म्हणजे घ्यावं का नाही पब्लिकनी वडापाव कर्जतचा इकडे बघून तर बोल नाही घ्यावं नका घेऊ कर्जतचे वडापाव नका घेऊ गपचूप मग सांगतोय नका घेऊ कर्जतचा वडापाव आपल्या गोलू भाऊनी दिले बोली बोलल्यावर विषय खाल्लास तेव्हा घेऊ नका डायरेक्ट बोलते तुम्हाला हे व्हिडिओ व्हायरल झाला पब्लिक बोलली बोलती आणि तुम्हाला हे दाखवतो आपलं काय काय बोलतात मोरपिसा दाखवतो मोरपिसा हे बघा हे मोरपिसा अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ मित्रांनो आपण आलो आहे आता वसईला आणि आदित्य जाधव उर्फ आद्या यायला भूक लागली आता बाहेर बेर मस्त फिरून आले गाडी थांबलेली आहेत 15-20 मिनिटं गाडी थांबलेली थंडी आता आहे बऱ्यापैकी म्हणजे एवढी पण नाही आहे थोडी थंडी कानटोपी विंटोपी सगळ्यांनी बांधून घेतलं त्याची आधी आम्ही कानटोपी बांधून घेतलं तर बघू आता काय कसा प्रवास होतोय जेवण तर अजून नाही झालं जेवण करू आधी बोलतो 11ला करू त्याला भूक नाही लागत लेट जेवतो ना तसं आहे त्याच्यामुळं आता 11-12 पर्यंत करू जेवण बघा आता कंटिन्यू करा ब्लॉग कसा होतं काही ट्रेनचाच पूर्ण प्रवास आहे हा पहिल्या डेचा पूर्ण ट्रेनचाच प्रवास आहे नंतर मग तुम्हाला इंटरेस्टिंग नंतर मग तुम्ही बघत राहता असे ब्लॉग काढत नंतर कंटिन्यू करा चालतं कंटिन्यू गर्दी पण बघा वाढत चाललं मित्रांनो नचिकेत आणि लाडू बिडू आणलेत पण केवढे लेट काढलेत बघा शंकरांचा अक्का कूड झाला कूड झालाय बघा अक्का लाडूचा अक्का कूड झाला लाडू काय तेच खावा आता काय बोलतो आद्या कसं वाटतंय प्रवास दाखव तर पब्लिकला लाडू तर दाखव आपल्या कसला आहे लाडू नाच्या बुंदीचा शेंगदाण्याचा लाडू खात बघा तरी अख्खा भोगा झालाय अख्खा चुरा झालाय तर चुरा आता खातोय भूक लागली मी पण खाऊन घेतो नंतर ना व्हिडिओ काढू TC अजून नाही आला तरी जेवण बिवण आलंय बघा जेवण बिवण आलंय पण आम्ही जेवण नाही मागवलं आम्ही घरूनच जेवण आणलंय 28 चपात्या आणले टोटल 2 दिवस खाऊ एवढं चपात्या कौन है ये लोग कहां से आते हैं ये मित्रांनो फायनली आलो आहे सुरत स्टेशनला मित्रांनो फायनली उठलो आहे सगळे इथले 4:30 वाजलेत अजून राहिले तरी 1.5 तास राहिलाय नच्या बघा इकडं झोपलाय आमची सीट राहिली इथं खाली नच्या इकडं मी इथं आणि आधी झोपलाय या साईडला आणि उजेडलंय बघा आता बाहेर उजेडलंय तरी राहिलेत अजून 1-1.5 तास राहिलेत 4:30 झालेत ना 6:30 पर्यंत काहीतरी पोहोचलो आम्ही कंटिन्यू करा कारण कालपासून बसलो जेवलो लवकर आणि डायरेक्ट झोपलो सगळे 10-10:30 पर्यंत काहीतरी जेवलो नंतर डायरेक्ट झोपी गेलो सगळे आणि एवढी ट्रॅव्हलिंग कधी केली नव्हती 9 तारखेला काहीतरी दुपारी बसलो आणि आत्ता पोचून 10 तारखेला सकाळी 6:30 पर्यंत पोचून गेलो बघू आता डायरेक्ट रूमवर जातो फ्रेश बीच होतं नंतर मग कुठं दाखवतो मला कुठं जाणार आहे कसं जाणार आहे ते कंटिन्यू करत राहा चलो उठलेत आता सगळे फ्रेश बीच होतं एकदम मस्तपैकी कंटिन्यू करा चला झालं आता फ्रेश बीच होऊन मस्त आलं मी तर होईल रूमवरच होईल इथं नको आपलं स्टेशनवर ट्रेनमध्ये नको रूमवरच गेल्या होईल लंपूरला आल्या किती तापमान आले 9% तापमान एवढी थंडी वाढली अंगावर स्वेटर सगळं घातलं पण अंगावर घेऊन बसलं आद्या पण बघा टोपी काढतो आद्या थंडी नाही आली स्वेटर नाही घातलं मी स्वेटर अंगावर घेऊन मस्त बसलो नचिकेतला की थंडी नाही आली ते फ्रीज बी शिवून आलाय नच्या पोहोचून अजून 1-1.5 तासामध्ये पोहोचला आता बघा कंटिन्यू करा
डाउन से डाउन मित्रांनो 5:32 झालेत. आता पोचल एक तासामध्ये पोचून जाईल. अजून 53 किलोमीटर राहिले ना अर्धा जंक्शन आलं आता. आणि त्यानंतर उज्जैन म्हणजे फायनली पोचते आता जवळ आलं आता. थंडी एवढी पडली नाही इकडे 9 डिग्री तापमान झाले की एवढी थंडी पडली. आणि आपल्या इकडे 15-16 डिग्री इथं डायरेक्ट अर्धा महिनाच झाले 9 डिग्रीपर्यंत तापमान. म्हणजे इकडे येताना पहिले स्वेटर बिटर रेनकोट सगळं घालून यायचं असतं. नाही तर असं चुकून पण येऊ नका. नाही तर जागात माझं स्वेटर राहिला आनंदीला बाप्पा त्याच्यामुळे माझं झालं आहे. नाही तर माझं पण असं तर आजारी पडलं असतं. पोचले का बाहेर 1 तासमध्ये पोचून जाईल. डायरेक्ट रूमवर राहू नंतर आनंद पुढं कंटिन्यू करत राहू. काय नाही एवढं नाही. हार बसते 300 AC बस 300 साधी बस 300. मित्रांनो फायनली आलोय रूमवर. झालं एकदम प्रवास. कालपासून जो प्रवास करत होतो तो एकदाच झाला आता संपलाय. आता आलोय रूमवर. रूम 1600 रुपयाला पडले रूम 2 दिवसाला. 2000 बोलवते थोडे कमी केले तरी हाय रूम बऱ्यापैकी हाय. 2 बेड आहे. तिकडे 1 बेड आहे आणि इकडे 1 बेड आहे. खाली ॲड्रेस टाकतो यायचं असेल तर या तिथं. 1600 रुपये 2 दिवसाचे झालेत. आता बघू. आता ब्लॉग एंड करतो. बघू अन्नाचे काय करायचं आता. आंघोळ बिंगोळ करतो आता आणि थोडं वेळ म्हणजे आराम करतो. 9-10 वाजता मग नंतर तुम्ही कंटिन्यूच करा. म्हणजे ब्लॉग बघतच राहा. दुसरा पार्ट आहे ना हा ब्लॉग. म्हणजे पहिला ब्लॉग झालाय तो एंड करतो ब्लॉग. काढ बघा झालं आताच काढ आताच थोडी झाली. सर पैसा वसूल झाले पण रूमचा 1600 रुपये वसूलच करायचे बोलतोय आल्या. तर आता बघू. आता आंघोळ विंघोळ करतो थोडं वेळ आराम करतो आणि तुम्ही ब्लॉग बघतच राहा. नंतर म्हणजे ब्लॉग हा आपला इथंच संपला नाही. अजून पहिला पार्ट आता झालाय. म्हणजे याचा फक्त झालाय. आपल्या एक्सप्लोर केलंय आपण दौंड टू उज्जैन. आता उज्जैन टू बाकीचे इकडचे जे पण असतील ते एक्सप्लोर करणार आहे. ओंकारेश्वर आहे ते बघू. आता कंटिन्यू करतच राहू. दुसरा पार्ट तर कंटिन्यू करा. चलो नाही बघत राहू तुम्ही. मी जातो आंघोळ करायला.